तर आज होता सोमवार आणि आज आहे परीचा बर्थडे. त्यासाठी ती सकाळीच उठली. सकाळीच मी तिला विश केलं बर्थडेचं, पण तिला काहीच कळत नव्हतं कारण की ती झोप झालेली नव्हती. नंतर तिनं दूध वगैरे पिलं आणि आम्हाला जायचं होतं सरळ अपंग निवासी विद्यालयामध्ये परीचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी. तर सर्वात आधी तिला तयार करायचं होतं. आम्हाला जायचं होतं 1 वाजता. त्या हिशोबाने आम्ही तयारी केली. परीला हा ड्रेस घातलेला आहे बर्थडेच्या दिवशी सकाळी आणि आम्ही गेलो अपंग निवासी विद्यालयामध्ये. तिथं जाऊन परीचा बर्थडे सेलिब्रेट केला, पण इथं आम्ही केक नाही कट केला कारण की केक कट केला असतं तर आम्हालाच ते चांगलं वाटलं नसतं. बाकी यांना डोनेशन वगैरे दिलं, यांच्यासोबत चांगला संवाद वगैरे साधला, त्यांनाही खूप चांगलं वाटलं आणि आम्हालाही खूप मजा आली. त्यानंतर आम्ही गेलो घरी. घरी आल्यानंतर परी आणि रुद्र खेळू लागले होते. सोबतच तयारी चालू होती परीच्या बड्डेची सगळी तयारी झाली होती. पण सगळी तयारी झाल्यानंतर पाऊस चालू झाला आणि परीचा बड्डे जो आहे तो थोडा मूड ऑफ झाला. ज्यावेळेस हा व्हिडिओ शूट केला होता त्यावेळेस पाऊस वगैरे येत नव्हता, पण नंतर पाऊस चालू झाला म्हणून परीचा जो बड्डेचा केक आहे तो आम्ही डायरेक्टली घरामध्येच कापला आणि परीचा बड्डे अशा प्रकारे सेलिब्रेट झाला. तर हा होता परीच्या बड्डेचा मिनी व्लॉग. हा कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो सबस्क्राईब करा.